जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आपण पाहू शकता रस्ता बघा कसा आहे. तर कोणता आहे रे इथे कामन ना कामन पोलीस चौकी सामने पाहू शकता. कामन पोलीस चौकी आहे इथे पाहू शकता. आणि इथे रस्ता पहा कसा आहे. कामन चौकी पहा एक मिनट रुकाओ आपण पाहू शकता रस्ता असा आहे ना की गाडी चालवायला खूप त्रास होतोय. 4 नगरसेवक आहे ते, पण एकाने पण लक्ष दिलं नाही इकडे. का कशाला हा प्रश्न त्यांना विचारतोय मी, नगरसेवकांना. तुम्ही 4 अजून काय करू शकला नाही इकडे. रस्ता एवढा खराब आहे पाहू शकता. मला रस्ता दाखवतो बरोबर परफेक्ट मध्ये. आज त्यासाठी मी स्वतः टेम्पो मध्ये बसलोय हा रस्ता दाखवण्यासाठी. 4 नगरसेवक इथे असताना सुद्धा हा रस्ता बरोबर झालेला नाहीये पाहू शकता तुम्ही. कामन इथे पोहोचलोय आपण बघा. मला एकच साईड दाखवतो मी पहिला स्वतः येऊन. आपल्याला कुठल्याही पक्षाचं काही घेणं देणं नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे मला नागरिकांची कामं झाली पाहिजे या मताचा मी आहे. एक पत्रकार म्हणून आणि नागरिक म्हणून मी काढतो रस्त्याचा व्हिडिओ. तर याच्यावर गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता पूर्णपणे त्वरित बनवण्यात यावा ही नम्र विनंती. पाहू शकता अतिशय खराब रस्ता दिलाय. रोज येणारी जाणारी लोक कशी प्रवास करत असतील जीव मुठीत घेऊन याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे हा रस्ता आहे पाहू शकता. व्हिडिओ लांब झाला तरी चालेल, पण तुम्हाला रस्ता दाखवून मिळला. आणि 4 नगरसेवक असताना हा प्रथम मुद्दा आहे की यासाठी 4 नगरसेवक आहेत आणि तरी अजून रस्ते नाही बरोबर. आता इथे नेहमी जाणारे येणारे जे प्रवासी वाहतूक करतात त्यांची काय हालत होत असेल. रिक्षा चालक म्हणा, टेम्पो भाडा घेणारे म्हणा, ट्रक म्हणा, त्यांची काय हालत होत असेल. रोजच्या रोज तिथे प्रवास करायचा ज्यांना पाहू शकता तुम्ही. हे असे रस्ते दिलेत का नागरिकांना. आज नागरिकांनी तुम्हाला निवडून का दिलंय. तुम्हाला हे रस्ते, पाणी, वीज, लाईट जे आहे त्या मूलभूत सुविधा देण्यासाठी. पहा तुम्ही हे रस्ते बघा. खेळणी चालेल, खेळणी रस्त्यावर गाड्यामध्ये खेळणी चालेल डुगू करत. हा बघा हा रस्ता बघा. हा रस्ता बघा कसा आहे. जे चांगलं काम चाललंय ते चांगलं काम आहे ते पण दाखवीन मी, पण जे खराब आहे ते सुद्धा दाखवीन. कारण चांगल्या कामाचं नेहमी कौतुक करणारा माणूस आहे मी आणि जे खराब आहे ते उघडकीस आणणारा माणूस आहे. चांगलं आहे ते चांगलं दाखवीन या मताचा मीच आहे. कारण आपण कधी पार्शलिटी नाही केली आपल्या व्हिडिओमध्ये. जे चांगलं आहे ते चांगलं दाखवलेलं आहे. हा रस्ता चांगला आहे तर चांगला सुद्धा दाखवतो पाहू शकता. कारण प्रत्येक गोष्ट आहे तशी दाखवायची ही आपली सवय आहे. हा रस्ता चांगला आहे त्याचं मी कौतुक करतो.
पण आता हा रस्ता बघा. डिग्री का पहा. हे रस्त्यावर खडीच आणून ठेवली आहे. काय केलंय? सगळी डागडुजी करा. मध्ये चांगला रस्ता, मध्ये खराब रस्ता. एका लेवल मध्ये काय नाही बनवत रस्ते. जे उत्तम आहे त्याचं कौतुक सुद्धा केलेलं आहे मी. युनिव्हर्सिटीला आहे. बघा पुन्हा खराब रस्ता. का असं? एका लेवल मध्ये का कामं केली जात नाही? का नागरिकांना दाखवतं का आम्ही तुझ्यासाठी रस्ते बनवतो? आम्ही तुमच्यासाठी रस्ते बनवले ते दाखवण्यासाठी केले का? दाखवण्यासाठी कामं करू नका. जी कामं आहेत ती निर्मळपणाने आणि जो पैसा नागरिकांचा आहे त्या पैशाचा वापर करून व्यवस्थितरित्या करा. अर्धा चांगला बनवणार, अर्धा खराब बनवणार. म्हणून मी आज स्वतः टेम्पो करून आलोय यासाठी. आणि जे आहे तसंच दिसणार, त्याच्यात काही बदल होणार नाही. कारण मी एडिटिंग करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे जे आहे तसंच दिसणार. त्या बघा हा रस्ता खराब कशाला? पहा ना बघा. असं वाटतं की एखाद्या होडीमध्ये बसलोय मी आणि लाटांच्या मार्फत चाललेला आहे प्रवास. पहा आता पुन्हा रस्ता बघा. काय सगळंच वाईट नाही आहे. मध्ये मध्ये चांगलं सुद्धा आहे. त्याचं कौतुक करतो. पण कामणकरांना आता चांगला रस्ता द्या ही नम्र विनंती. व्हिडिओ लांब झाला तरी चालेल, पण जे आहे तेच दिसणार आहे तुम्हाला. रस्त्यावर खोदकाम वगैरे करून ठेवलेलं आहे. ती कधी सुधारणार? आज टेम्पो आहे, ट्रक आहे, रिक्षा आहे, ज्यांची वाहतूक नेहमी चालते, असे जे आहेत बाईकवर आहेत, ज्यांना नेहमी प्रवास करायला लागतो, त्यांची काय हालत होते हे पण पहा. बघा आता पुन्हा खराब रस्ते. अरे कसं काय चालवणार वाहन? पहा ना तुम्ही. हा भिवंडी मार्ग सुधरा. इथे टोल नाक्यावर जे अनधिकृतपणे टोलचे पैसे वसूल केले जातात त्याच्यावर आधी आक्रमक नोंदी घ्या.
बुद्धी घ्या, आक्रमक बुद्धी घ्या. की टोल देऊच नका अशी आक्रमक बुद्धी घ्या. नाही द्यायचा टोल तर नाही द्यायचा. कसं नामदुखीपणे टोल चालू ठेवले ते कारवावला बिलोडीला. आक्रमक बुद्धी यासाठी बोलतोय की कायदा हातात घेऊ नका. जे आहे ते तुम्ही कायदेशीर मार्गाने करा. इकडे हे रस्ता बघा. कोणी कायदा हातात घेऊ नका. पहिले सांगतो मी, तर टोलचा विषय काढलाय म्हणून कायदा हातात घ्याल तर ते गलत होईल. रस्ते बघा, हे भिवंडीला जाणारे रस्ते आहेत. भिवंडीवरून कामणला जाणारे रस्ते आहेत. हे अशा प्रकारे रस्ते दिलेत नागरिकांना. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो एकत्र काम करत नाहीये, अलग अलग काम करून घेतोय. पाहू शकता हे अशा रस्त्यावर गाडी चालवायची कशी हा प्रश्न पडला नागरिकांना. पहिली गोष्ट म्हणजे आता पत्रकार सचिन सुभाषराव जुचंद्र हा मुद्दा उचलतोय, त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. आज एका हातात मोबाईल पकडून सुद्धा हालत खराब होते आहे. कारण गाडी अशी हलते की जसं का होडीत आहे मी होडीत. पाहू शकता असे रस्ते देतात का नागरिकांना. ह्या पैशामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झालेला हा उघडकीस आणलाय मी आज. हा भ्रष्टाचार जो झालाय हा उघडकीस आणलाय मी. त्याच्यावर आक्रमक बुद्धी घेऊन कायदेशीर मार्गाने जे करता येईल ते घ्या करा आणि नागरिकांना चांगले रस्ते द्या. या रस्त्यासाठी आंदोलन मोर्चे काढू नका, कारण परत तुमच्या आंदोलन मोर्चामुळे रस्त्याचं काम परत थांबेल जे होणार असेल ते. आणि प्रशासनाला विनंती की ताबडतोब रस्ते बनवायला घ्या. हे असे मध्ये अर्धे सोडलेले कसे रस्ते देत आहे लोकांना नागरिकांना. बघा पुन्हा खराब रस्ते काय म्हणजे दाखवण्यापुरतं केलेलं काम आहे. पुन्हा एकदा नमूद करतो मी, कसे नागरिक प्रवास करत असतील बघा. आमचीच गाडी होडीसारखी चालली आहे. शेतकऱ्यांचं काय होणार बघा. पाहू शकता बघा 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 स्वतः बघा तुम्ही. हे लक्षात ते भाडे मग जास्त घेणार आहे तर काय घेणार. जसे रस्ते तसं भाडं. नागरिकांना प्रश्न पडतो की बाबा इकडे आल्यावर मला भाडं जास्त का गेलं. अरे मित्रा पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, जिथे रस्ते खराब असतील ना तिथे कुठली पण रिक्षा असू दे काही असू दे डेपो असू दे भाडं जास्तच घेणार हो. कारण त्यांना सुद्धा गाडीची त्यांच्या वाहनाची पर्वा आहे. पाहू शकता हे बघा लहान लहान मुलं. पहा तुम्ही तिथे वन विभागचं सुद्धा ऑफिस आहे. पहा आणि वाहन चालकांना दोष देऊन उपयोग नाही. रस्ते खराब असल्यामुळे ते पुन्हा एकदा भाडी जास्त घेणार हा विषय मी पुन्हा एकदा नमूद करतोय. त्यांना पण आहे की नाही, सीएनजी संपतोय, कधी पेट्रोल संपतंय, कधी कोणाचं डिझेल संपतंय, त्याला सुद्धा पैसे लागतात ना. गाड्या खराब होतात आहे पूर्ण सगळ्यांच्या हे रस्त्यामुळे. आणि तो टोल नाका खालगाव बिलोटीचा ताबडतोब बंद करण्यात यावा. मी पुन्हा एकदा नमूद करतो, आणि जे साठवलोट चाललंय कोणाचा प्रशासनाचा आणि कारभार टोल नाक्याचं बिलोटीचं ते ताबडतोब मिटवा तुम्ही साठवलोट आणि पहिला आधी ते टोल नाका बंद करा.
कारण जोपर्यंत रस्ते चांगले नाही तर टोल कशाला वसूल करताय तुम्ही? टोल घ्यायला तुम्हाला अधिकार कोणी दिला? रस्ते खराब असते आणि टोल घेता कसली डागडुजी करताय तुम्ही? ते असे रस्ते देऊन ते बघा रिक्षा बंद पडले ते बघा. बघा जर अशी डागडुजी करून जर तुम्ही टोल वसूल करत असाल तर हे गलत आहे. फार चुकीचं वागताय तुम्ही. पहा दोन्ही बाजू बघा. आता हा पुन्हा चांगला रस्ता बघा. म्हणजे एखादा पत्रकार जर आवाज उठवत असेल तर त्याला सांगणार की हा बघा चांगला रस्ता आहे, मग तो खराब रस्ता कसा काय? तर तुम्ही स्वतः बघा, चांगला पण दाखवतो वाईट पण दाखवतो, जे आहे ते दिसणार आहे. काम प्रगतीपथावर आहे, हे आहे ते आहे. ते काय आहे? तिथे मागे लावलेले बोर्ड आहेत एकदम कार्बोहायड्रेटच्या नंतरचे. पण इकडे काय काम प्रगतीपथावर आहे का? कामाचं काय स्वरूपच नाही इकडे. प्रगतीपथावर कुठलं म्हणता येणार आहे? कामाचं स्वरूप दिसतंय का तुम्हाला? कुठे काय चालू आहे का काम? हा उगाच फुकटचं काहीतरी लागून ठेवायचा बोर्ड बिर्ड. लोकांची दिशाभूल करायची आणि शासनाचा पैसा जो नागरिकांनी शासनात जमा केलेला टोल नाक्याला किंवा गाडी टॅक्समुळे तो टॅक्सचा पैसा घ्यायचा नागरिकांकडून आणि त्याच्याशी विल्हेवाट लावायची. पहा जे आहे ते दिसतंय तुम्हाला. कारण आपल्या चॅनलला कधी एडिटिंग नसतं, खोटेपणा नसतो. जे आहे ते चांगलं आहे तर चांगलं आहे, वाईट आहे तर वाईट आहे. आता बरोबर चांगला रस्ता आला पाहू शकता. पार्सलिटी कधी नाही करत मी, लक्षात घ्या. पहा हाँ तो आने देना, क्या एक ही आदमी है ना. एखादा आमदार खासदार येऊ दे नाही रस्त्याने आणि बघा मग कशी हालत आहे त्याची. हाँ बांध दे उसका, दोनों गेट खोल के बांध दे और लोडर पीछे कर दे, अपना उसको आगे बैठा देता है. वाह नहीं कोई दिक्कत नहीं, बांध देना अच्छे निकल बात. आमदार खासदारांनी सुद्धा अच्छा आता मागल्या गाडीतून फिरू नका. आमच्यासारख्या सामान्य माणसं जे फिरतात ना त्या गाडीतून फिरून बघा जरा. तुमच्या गाडीचे शोभा तर चांगले असतात, महागाच्या क्वालिटीचे असतात, म्हणून तुम्हाला रस्त्याचे त्रास जाणवत नाही. पण सामान्य नागरिकांना, आमच्यासारख्या नागरिकांना आणि अशा पत्रकारांना हा त्रास जाणवतोय, लक्षात घ्या. तर आमदार खासदारांनी सुद्धा आता ते फिरता ना तुम्ही तशा गाडीतून फिरू नका. साधारण गाडीतून फिरा, मग समजेल तुम्हाला रस्त्याची हालत काय आणि काय आहे ते. मागण्या गाड्यातून फिरणार मग तुम्हाला जाणवणार कसं रस्त्यावर खड्डे आहेत, खड्ड्यात रस्ते आहेत. जर नागरिकांच्या समस्या मांडणारा असेल, माझ्यासारखा पत्रकाराचा निर्भीडपणे मारतो, कोणाची भीती घेत नाही मी. पण आता आमदार खासदारांनी सुद्धा याची काळजी घ्या की आणि तुमच्या गाड्या बदला तुम्ही आणि सामान्य नागरिक जे वापरतात तशा गाड्या वापरा. मग तुम्हाला काय रस्त्यात खड्ड्यात रस्ते आहेत. आणि सर खरोखर तुम्ही समाजसेवक आहात आणि समाजाची सेवा करत असाल तर आमदारकीच्या गाड्या नाकारा, त्या वाईट गाड्या, आणि सामान्य नागरिक ज्या गाड्यातून फिरतात ना त्या गाड्यातून फिरा. मग तुम्हाला जनतेची कशी हालत आहे ते कळेल. महागड्या गाड्यांना चांगले चांगले शोकअप्सर असतात, त्याच्यामुळे जरा त्रास जाणवत नाही. पण हे एसी मध्ये बसून मोठा प्रवास करतात. हे बघा सामान्य जनता कशी प्रवास करते. एखादा टेम्पो चालक कसा प्रवास करतोय, एखादा रिक्षा चालक कसा प्रवास करतोय, कसं वाहन घेऊन जातोय ते बघा, जीव धोक्यात काढून. पहा 19 मिनिटाचा व्हिडिओ झाला पण माझे हात दुखायला लागले. मोबाईल पकडू की वाहन पकडू. एखादा मंत्री आला की चांगल्या गाड्यातून फिरणार, कसे का जाणवते रस्त्यावर खड्डे आणि खड्ड्यातले रस्ते. जय महाराष्ट्र.
बघा पुन्हा खराब रस्ते. आणि हा व्हिडिओ नागरिकांसाठी काढलेला आहे, तर नागरिकांनी सुद्धा त्याच्यावर लक्ष द्यायचं. आणि तुमच्याकडे वोट बघायला आले तर त्यांना आधी पहिला बोला तुम्ही आम्हाला काय रस्ते दिले ते बघा आधी. आम्ही महागडी वाहनं घेऊ हो, पण रस्ते खराब असतील तर महागड्या गाड्यांचा काय उपयोग आहे. जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत उडी मारू. पण ते 10 लाखाच्या गाड्या याच्यावर चालतील का बघा. बघा ना कशा होडीसारख्या गाड्या चालल्या बघा. आणि ते ऍक्सिडेंट होणार नाही तर काय काय होणार आहे. हा नंतर या वाहने आदळलं त्या वाहने आदळलं इथे ऍक्सिडेंट झालं. किती केसेस आहे ऍक्सिडेंटच्या. नागाव पूर्व विभागामध्ये सगळं ओपन करा. आणि ज्याचा जो आहे ना नगरसेवक किंवा आमदार त्याच्यावर बिल फाडून द्या त्या ऍक्सिडेंटचा खर्चाचा वगैरे. त्या गरीब लोकांची कशाला हालत करताय. त्यांच्यावर बिल फाडून द्या हॉस्पिटलचं. का म्हणून नागरिकांना त्रास सहन करायचा. तुम्हाला आम्ही टोल भरतोय सगळं भरतोय. जनतेची काळजी घेणं तुमचं कर्तव्य आहे की नाही. काय नाही फक्त मतं मागायला आणि मग विसरून जायचं 5 वर्ष. मग पुन्हा 5 वर्षांनी या पक्षातून त्या पक्षात जिथे वाट मिळेल तिकडे. नागरिकांची कामं कोण करणार. बघा हे असे रस्ते कधी मध्ये चांगले आहेत मध्ये खराब आहेत. बघा ना काय कशी चालवणार गाडी बघा स्वतः बघा. आणि मी पुन्हा एकदा नमूद करतो पोलीस स्टेशनला जेवढ्या केसेस आहेत त्या ऍक्सिडेंटच्या केसेस त्या रस्त्यावर झाल्या असतील तर त्या सगळा खर्च त्या प्रशासनाने करायचा आहे. नागरिकांची हालत तुमच्यामुळे होते रस्ते खराब दिल्यामुळे. कारण प्रत्येक माणूस लायसन घेतल्याशिवाय रस्त्यावर चालवत नाही वाहन. आणि कुठे असू दे टिवरी असू दे राधावडे असू दे कुठेही असू दे जिथे ऍक्सिडेंट होतात त्याची जिम्मेदारी त्या प्रशासनाने घ्यायची आहे. कारण तुम्ही दिलेले रस्ते ते पहा. वा चालू राहू दे. आपला व्हिडिओ मोठा असतो पण रस्ते दाखवला पाहिजे ना. आता पुढचे पण रस्ते दाखवायचे ना ते कसले बरं आपण बरे तर दाखवले तर उसने काय बघा. चिंता आहे आपण चिंता पाहिजे. आता आपण आलोय आपल्याकडे चाललो आहे पापानेला. पण तिथे आता रस्ते बघा पापानेपर्यंत रस्ते बघा कसे आहेत. हा नाही होती ना जे चांगलं ते चांगलं पण दाखवायचं भाई. आपलं ही सवय सगळं वाईट वाईट नसतं थोडं चांगलं पण असतं. म्हणून त्यांचं चाललं ना राज्य. आता राजकारण कसं चालेल सगळंच खराब दिलं तर. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायला पण पाहिजे माणसाने. त्याचं कौतुक पण करायला पाहिजे. आणि ते स्ट्रीट लाईट लागल्या गेला पाहिजे. पहिला सांगतो मी अख्ख्या हायवेला स्ट्रीट लाईट लावलं का. स्ट्रीट लाईटचा खूप अभाव आहे इकडे ना. इथे से लेना भाई अपने को बापू इधर जाना है युगेंद्र.
वीडियो मेरा घर तक चालू रहेगा अभी, चंद्र तक। हाँ इधर इधर खराब है ना पा सामने देखो। आता आपण आलो बापाने इथे, औषधा बापाने ते आपण आलोय। कितनी दूर अंदर अभी है? जुचंद्र गाँव में। मतलब 2 किलोमीटर कितना होगा यहाँ? हाँ रहेगा। जहाँ पे ब्रिज का काम चालू है ना वहाँ पे, फाटक से पहले ना? फाटक के बाद में, फाटक क्रॉस करने का मतलब? क्रॉस करके, हाँ क्रॉस करके बाद में कसे रस्ते आहेत बघा। मेरे वीडियो में पार्शलिटी नहीं था भाई, जो है ना वही दिखता है। बड़े वीडियो लंबा होने जो जाने तो कुछ भी होने दो, पार्शलिटी नहीं रखते। अच्छा किया तो अच्छा ही बोलेगा, बुरा किया तो बुरा बोलेगा, दिखेगा वो। अभी कैसा का आनंद आ रहा है ना गाड़ी चलाने के लिए। ले हो आपण आलो वाके पण आहे इथे, पाहून घ्या। उतर दे, मेरा उतर गया फिर जाने दे। आगे बोलना, देखो पहले दाबना रहेगा पीछे गाड़ी। हाँ उतर ना पडते ऊपर गाडी आहे होय ट्रॅफिक मध्ये। बघा नागरिक कुठून चालणार, गाड्या कुठून चालणार बघा, पाहू शकता तुम्ही।
पूर्ण ट्रॉफिक असते इकडे. इथे टँकरवाल्यांची पण मनमानी आहे. टँकर पण कसे पण घुसवतात इथून, मग इथे ट्रॉफिक होतं. त्याच्याकडे जरा प्रशासनाने लक्ष द्या. ट्रॉफिकचे कारण शोधून काढलं तर ट्रॉफिक घालवण्यात बरं वाटतंय. कशामुळे ट्रॉफिक होतं, का होतं याचा जर अभ्यास केला तर ट्रॉफिक काढणं सुद्धा सोपं होईल आणि पुन्हा वाहतुकीला अडथळा होणार नाही. करू काय हाँ तो टोटो जाता है देखो रुको बोलो बोलो. मैं गाड़ी है. आवाज दे ना. चल मग. ए यांचा नंबर घेऊन ठेव. हा, चालेल. आपला नंबर दे ना. हा. हा, चालेल. ट्रॉफिकचं कारण शोधूया आता आपण इकडे. आता आपण आलो वाकेवाडा येते बघा. आता आपण चंद्रपाडा इथे आलोय. हा रस्ता 50 वेळा सांगितला असेल मी बनवायला. कोणाकडे लक्ष आहे की नाही? PWD लक्ष आहे की नाही तुमचं? 50 वेळा एवढं काढला असेल आतापर्यंत. पहा कसे रस्ते दिलेत. जय महाराष्ट्र काका, जय महाराष्ट्र. बघा कसे रस्ते दिलेत.
आता ब्रिज लवकर बनवा पटापट. 6 महिन्याचं वचन दिलंय मला तुम्ही. ब्रिज कधी बनवणार? PWD. बघा जत्रा जवळ आली तरी कामाचं स्वरूप बघा. हा आई चंडिका देवीची जत्रा जवळ आली तरी कामाचं स्वरूप बघा. कसा नागरिक येणार इकडे जत्रेला? पाहुणे बिवणे कसे येणार? आणि पुन्हा एकदा आई चंडिका देवी जत्रेचं तुम्हाला आमंत्रण आहे सर्वांना. ब्रिजचं काम करायला घेतलं अजून नुसते वांदे झाले तिकडे नागरिकांचे. यहाँ से लेफ्ट है, पहला लेफ्ट. बघा रस्ते बघा. आणि कुठल्या रस्त्याला किती टाइम लागला यायला ते या व्हिडिओवरून तुम्हाला कळेल. त्याच्याप्रमाणे बघा. कारण आज मी माझ्या गाडीवर नाही तर डॅपोमधून येतोय आणि त्यातून सर्व किती वेळ लागतो एवढंच अंतर पार करायला. वा काका जय महाराज. बरे आहे ना? हा ते ब्रिजचं काम बघा आणि मध्येच गटाराचं. हा अंदर अंदर ये साईड लेफ्ट. गावातले अंतर्गत रस्ते आजपर्यंत कोणी दाखवले नसतील पण मी दाखवतो माझ्या चॅनलला. गावातले अंतर्गत रस्ते पण बघून घ्या. जय महाराज काका. गावातले पण रस्ते दाखवतो ना. पहा गावातले रस्ते बघा आता द्विचंद्र गावातले. पहा जागे हो छत्रपती शिवाजी महाराज का पुतला आहे उधर से अंदर त्याने जागे गावातले रस्ते बघा.
हा बघा उंचवटा किती करून ठेवलाय. हा असं वाटतं एकदम हेलिकॉप्टर मध्ये आलं. आजपर्यंत कुठल्याही पत्रकाराने गावातला रस्ता दाखवला नसेल. मी प्रथम दाखवतोय तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत. हाँ यहाँ से ना छत्रपति शिवाजी महाराज का पुतला वहाँ से अंदर नहीं देखो बघा गावातला रस्ता बघा उचलल्या गावातला.